तर हॅलो मित्रांनो, तुम्ही जर तंबाखू खात असाल तर काही लोकांना ते वाटतं की यार तंबाखू कशी काढून फेकितो. आता तंबाखू तुम्हाला माहिती आहे का बोटानेच काढून फेकावं लागते का? त्याच्यासाठी काय एखादा सलिया किंवा एखादा स्क्रू ड्रायव्हर नाही ठेवणार तंबाखू काढायला. तंबाखू बोटानेच काढावं लागते. हां, तंबाखू काढायच्या नंतर बोट आपलं भरतं, घाण होतं. तर ते बोट पुसायचं कसं? तर मी सांगतो, आता तुम्ही असं पुसणार तर तुमच्या कपड्याला डाग लागणार किंवा पॅन्टीला पुसणार तर पॅन्टीला डाग लागणार आणि तो डाग लोकांना दिसणार की यार घाण दिसणार कपडे. त्याच्यामुळं मी तुम्हाला माहिती देतोय, जर त्यावर तुम्ही तंबाखू काढून फेकली तर तुमचं बोट कसं पुसायचं माहीत आहे का? ह्या आतमधल्या खिशामध्ये घालायचं आणि आतल्या आत खिशामध्ये पुसायचं किंवा मागच्या खिशामध्ये पुसायचं. म्हणजे याने काय होणार माहीत आहे का? तुमच्यावर डाग दिसणार नाही आणि तो खिशाच्या आतमध्ये कोणी बघणार नाही. याने काय होणार, तुम्हाला तंबाखू खाल्लेली आणि लोकांना तो डाग नाही दिसणार. आणि दुसरी गोष्ट, तंबाखू खाल्ल्याच्या नंतर तोंडात टाकल्याच्या नंतर हात पूर्ण साफ करायचा चांगला, कारण त्या तंबाखूचा वास कोणाला येणार नाही आपल्या हाताचा. आणि लोकांच्या पुढं अशी थापटायची नाही, कारण आपण जेव्हा तंबाखू अशी थापटितो लोकांच्या नाकामध्ये जातो आणि त्यांना ठसका लागतो, त्यांना त्रास होतो. आणि चांगल्या जागेवर गेल्यावर तंबाखू खायची नाही, कारण तंबाखू खाल्ल्यावर थोडं येडसर माणूस दिसतं तर लपून खायचा. बरेच मोठाले लोक पण तंबाखू खातात, म्हणजे तलबही खातात पण ते लपून खातात. आता कोणाजवळ तंबाखू असते तर चुना नसतो, चुना असतो तर तंबाखू नसतो. तर कोणाला पण जर लागत असेल तर तलबीचं काम आहे, तुम्ही तुमची तंबाखू त्यांना द्यायची, चुना द्यायचा जर लागत असेल, कारण तलबीचं काम आहे माहिती आहे का. तलबी पुढं काही नसतं. आता मी सोडलेली ही फक्त स्टाईल करून दाखवायला लागलोय तुम्हाला. आता मी तंबाखू खात नाही, त्यामुळं मी आता तंबाखू फेकून देत आहे. पण ही माझी माहिती. हां, मी आता सगळं सोडायला बरेच दिवस झालं. हां, त्याच्यामुळं धन्यवाद.